काही आता विरोधक काही पण त्या ठिकाणी बोलायला लागलेले आहेत, ठीक आहे, मी त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असतो, कारण मला माझं मन सांगतं की मी कुणाचा 5 पैशाचा त्या ठिकाणी निंदा नाही. काही जण सांगतात भ्रष्टाचाराचा आरोप नाही. भ्रष्टाचाराचा आरोप केव्हा होईल? तुम्ही मंत्री झाला तर होईल. खासदार आमदारवर भ्रष्टाचाराचा आरोप कसा होईल? त्याच्या संदर्भामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप काही माझ्यावर झाले का? भ्रष्टाचाराचे आरोप एजमानचे कुणावर झाले? भूखंडाचं श्रीखंड खाल्लं कुणाच्यावर आरोप झाले? दाऊशी जोडले गेले कुणाच्यावर आरोप झाले? त्याच्यात सत्य नव्हतं, पण झाले ना आरोप, झाली ना बातमी. त्या बाबतीमध्ये काही सांगितलं जातं असं आहे तसं आहे, अमुक आहे तमुक आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही मला एक गोष्ट सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये आताच्या खासदारांनी कुठलं काम विकासाचं बारामतीला नजरेत भरेल असं केलं? एक काम सांगा, एक काम. मी ज्या इमारती उभ्या केल्या त्या सगळ्या त्यांच्या परिचय पत्रकामध्ये दिलं. अरे म्हटलं या तर मी केलं. मी रात्रंदिवस राहतो, 4-4, 5-5 आर्किटेक्टला घेऊन बसतो. हे असं नाही मला हे असं पाहिजे, हे असं नाही हे मला संसदेसारखं दिसलं पाहिजे. काही वेळेस मला त्रास झाला पाहिजे. पंचायत समिती कार्यालयाच्या वेळेस नंतर 5 वर्ष देवेंद्रजींचं सरकारनं माझं काम थांबलं होतं. परंतु पुन्हा मी आल्यानंतर वॉल फुटिंगवर काम करून ते पूर्णत्वाला दिलं. इमारत पण तुम्हालाही समाधान वाटेल आणि बारामतीकरांनाही समाधान वाटेल अशा इमारती मी केल्या. नगरपालिकेची इमारत होती, पहिली कशी होती आता कशी दिसते, त्याच्या संदर्भामध्ये काही अजून कामं चालली. राष्ट्राच्या समोर काही अजून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाही एवढं चांगलं त्यांना इथं केलंय. माळेगाव पोलीस स्टेशन बघा, तिकडं सोपा पोलीस स्टेशन बघा, तुमच्या सगळ्या संस्था बघा, मार्केट कमिटी बघा, बारामती बँक बघा, खरेदी संघ बघा, दूध संघ बघा, माळेगाव कारखाना बघा, तुमचा सोमेश्वर कारखाना बघा. सगळ्या संस्थांमध्ये बारकाईने लक्ष ठेवतो. कुठेही काही चुकलं, आज वेगवेगळ्या संस्थांचे पेट्रोल पंप, आज सीएनजीची सुविधा, जे काही माझ्या बारामतीकरांच्या करता देता येईल तेथे देण्याच्या करता मी प्रयत्न करतोय. माझी एवढीच अपेक्षा आहे की निवडणुकीच्या निमित्तानं आजपर्यंत तुम्ही मला ज्या आशीर्वादाने साथ दिली आहे तशा प्रकारची साथ आणि आशीर्वाद भावनिक न होता त्यामध्ये मला उद्याच्या 8-7 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी द्यावी. त्याच्यामध्ये मी कधी भेदभाव केला नाही. 40-40 वर्ष एखाद्याच्या घरामध्ये सून येऊन तिला परकी मी कधी मानलं नाही. ती शेवटी घरचीच झाली. परंतु काही जण परकी मानतात. महिलांनी याच्याबद्दलचा फार बारकाईने विचार केला पाहिजे, कारण तुम्ही पण कुठं सून म्हणून आलेला, परंतु तुम्ही सून आल्यानंतर त्या घराच्या मालकीण झाला आणि तुम्हाला जर घरातले वरिष्ठ ही परकीय म्हटलं तर त्या ठिकाणी तळपायाची आग तिथं त्या ठिकाणी वरपर्यंत जाणार नाही. मालकी हक्क काय ऑलरेडी तुम्हाला मालकी हक्क पण दिलेला आहे. आम्ही परवा कॅबिनेट मध्ये तिथं अजित आनंदराव पवार असायचं, अजित आशाताई आनंदराव पवार आम्ही केला आईच्या नावाला प्राधान्य दिलं. ही फॅक्ट आहे. याच्या आधी त्या ठिकाणी कोणी करू शकलं नव्हतं. अशा अनेक बाबीमध्ये महिलांना असेल किंवा रोजगाराच्या बाबतीत असेल किंवा आपल्या इथली कारखानदारी, माझ्या बारामतीतली कारखानदारीमध्ये गुंड प्रवृत्ती येऊ नये, कामगार आणि उद्योगपती यांच्यात समन्वय असावा. त्याच्यामुळे कधी कधी अडचणी आल्या, त्याच्यामध्ये कल्याणी असताना अडचण आली, परंतु कुणाला तिथं दुसऱ्याला आणून ते चालू ठेवण्याचं काम आपण केलं. अशा पद्धतीनं आपण तिथं काम करतोय. अनेक प्रकारच्या गोष्टी अक्षरशः बारामतीकरांना मी तर काही हॉस्पिटल 90 कोटीची रात्री 1ला निर्णय घेतला आणि 4थ्या दिवशी GR काढला आणि सोमेश्वरचं हॉस्पिटल 100 बेडचं मंजूर करून आणलं. इतक्या गोष्टी केलेल्या आहेत की तुम्हाला विश्वास बसणार नाही. अशा प्रकारच्या गोष्टी केल्या. पण आताही माझ्या मेडिको गिलनी सांगितल्या आणि अडचणी किंवा डॉक्टर मंडळींनी सांगितल्या आणि अडचणी त्या व्यवस्थितपणे मला निवेदनाच्या स्वरूपामध्ये द्या आणि आमच्या वकील लोकांना येणाऱ्या अडचणी त्यांना इमारत पाहिजे, इतर काही गोष्टी
नक्कीच मदत करण्याची भूमिका मी घेतलेली आहे. त्याचा उल्लेख मगाशी ऍडव्होकेट उमेश काळेंनी पण घेतला, आजपर्यंत झालेल्या अनेक अध्यक्षांनी घेतला आणि उद्याच्याला त्याच्यामध्ये प्रभाकर बर्डे देखील घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण मी कामाचा माणूस आहे, मी असा तसा माणूस नाही, मी विकासाला महत्व देणारा माणूस आहे, एक विजन डोळ्यासमोर ठेवून पुढे चालणारा माणूस आहे. आणि अजूनही बऱ्याच काही कल्पना हे माझ्या मनामध्ये आहेत, परंतु नुसत्या कल्पना असून चालत नाही, त्याला आर्थिक जोड मिळावी लागते. आर्थिक जोड मिळाल्याशिवाय सगळी सोंग करता येतात, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. म्हणून राज्याचा आपल्याला पाठिंबा, राज्याचं सहकार्य आणि त्याचबरोबर केंद्राचं सहकार्य हे आपल्याला त्याच्यामध्ये हवंय. आणि त्याच्यातून उद्याची 5 वर्षाची कारकीर्द मी खूप चांगल्या पद्धतीनं त्या उमेदवाराच्या वतीनं त्या ठिकाणी करण्याचं काम करीन. परंतु तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मनामध्ये दुसरा कुठलाही किंतु न आणता मला महायुतीला त्या बाबतीमध्ये सगळ्या आमच्या महायुतीच्या घटक पक्षांनी, त्यांच्या मतदारांनी आणि बारामतीकरांनी या सगळ्याचा विचार करावा. अधिक मोठ्या प्रगतीकडे या बारामतीला घेऊन जाण्याचं काम मी आणि माझे सगळे सहकारी त्या बाबतीमध्ये करतील. कुठे आणखी काही सूचना असल्या तरी केव्हाही मला सांगा, त्या सूचनेचा आदर करून, त्या सूचनेचं स्वागत करून तुम्ही कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी जावा. जेवढी इथं रस्ते, जेवढी रस्त्याची क्वालिटी आहे त्याच्या संदर्भामध्ये